हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना। आज काय झालं ना, भगर बनवायची खूप इच्छा होत होती, तर भगर बनवला आपल्यापुरता थोडासा आणि खाऊन घेतला। आणि बाहेरनं खूप ऊन होती आणि खूप गरमी होत होती। अजिबात 3-4 दिवस झाले पाऊस येत नाही आहे आणि झाडं बघा किती छान दिसून राहिली आहे, कारण 5-6 दिवसापूर्वी पाऊस आला होता आणि गुलाबाच्या झाडाला बघा खूप छान फूल आलेलं आहे। हे झाड मी नर्सरीतून आणले होते, 8-10 दिवस झाले। 3 झाडं आणले होते वेगवेगळ्या कलरचे आणि हा बहुतेक खूप डार्क रेड आहे आणि एक येल्लो आहे आणि हा एक नवीन झाड दिसला मला, अलमंडा काहीतरी नाव सांगितलं होतं त्या नर्सरीवाल्यांनी, तर तो पण आणला। आणि हा बघा विड्याच्या पानाचा वेल, हा मी कटिंगने ग्रो केला आहे, कोणाच्या तरी घरून आणली होती मागच्या वर्षी कटिंग आणि ती अशी मातीमध्ये लावून दिली। तर याला पाणी वगैरे आता रेग्युलर टाकते ना, आणि पाऊस पण आला आहे त्याच्यामुळे खूप छान वाढ होत आहे याची। तर मी पूजेमध्ये वगैरे यूज करते हा पान, कर्पुरी पान नाही आहे। आणि बघा जास्वंदाला पण खूप छान फुलं आलेली आहेत, खूप सुंदर छोटासा जास्वंद आहे, मिनी जास्वंद आहे हा। आणि गुलाबाला बघा खूप सुंदर फुलं आली आहे आणि कळ्या पण येत आहे रेग्युलर यांना, कारण पावसाळा आहे ना त्याच्यामुळे। आणि उन्हाळ्यामध्ये हे झाडं एकदम मेल्यासारखे होतात, एकदम वाळत नाही काही नाही, आणि आता पावसाळा लागताच बघा खूप छान फुलं यायला लागली आहे। आणि आमच्या घरामागे जी शेती आहे ती बघा हिरवीगार, त्यांनी म्हणजे दुसऱ्यांची आहे, आमची नाही आहे, पण कसं ना असं मोकळं वातावरण